माझ्यासोबत आहेत पोलीस सेवा मित्रमंडळाचे महाराष्ट्र राज्य सचिव सुमित दरंदलेजी. सुमितजी, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. ॲक्च्युअल आपण बघतो पोलीस मित्र संघटना आहे, पोलीस मित्र आहे, वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत. पण एकंदरीत जर आपण पाहिलं पोलीस मित्र सेवा मंडळ हे थोडंसं युनिक नाव वाटतं. म्हणजे संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सर्वात प्रथम महाराष्ट्र पोलीस हा आपला सगळ्यात महत्त्वाचा समाजातील घटक आहे. सध्या जर पाहिलं तर आपण शेतकरी वर्ग असू द्या, कामगार वर्ग असू द्या किंवा ST महामंडळ असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये मंत्री असूनसुद्धा त्यांना महामंडळं आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीज आहेत किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी बऱ्यापैकी कमिट्या सरकारने फॉर्म केलेल्या आहेत. परंतु पोलीस हा अत्यंत महत्त्वाचा पिलर असूनसुद्धा त्यांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री हा एक प्रमुख व्यक्ती आपला आहे. पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचा मिनिस्टर लेवल आणि पोलिसांचा मधला दुवा किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक व्यक्ती कोणतरी असावी किंवा संस्था कोणतरी असावी जेणेकरून पोलिसांचे प्रश्न लवकर मार्गी लागतील, हाच दृष्टिकोन प्रामुख्याने आमच्या मनामध्ये होता. आता जो हा तुम्ही पोलिसांचा म्हणजे पोलिसांना मदत हा म्हणजे सगळ्यात मोठा अजेंडा तुमचा दिसतोय, तर आत्तापर्यंत पोलीस मित्र सेवा मंडळाच्या माध्यमातून तुम्ही काय म्हणजे आत्तापर्यंत तुमचे काय कार्य काय झालेले आहेत? साधारणतः पोलीस मित्र सेवा मंडळ ही 2000 साली स्थापन करण्यात आली. त्यानंतर विविध प्रकारचे जसे की सेफ्टी अवेअरनेस करायचं असेल तर आपण अहमदनगर पोलीस असू दे किंवा पुणे पोलीस, मुंबई पोलीस यांना आपण सेफ्टी सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून समाजामध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येईल. लोक गाड्या चालवताना, टू व्हीलर चालवताना हेल्मेट्स परिधान करतील. हा पोलिसांकडून स्ट्रॉंग संदेश जाण्यासाठी आपण पोलिसांना हेल्मेटचं वाटप केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर आपण मागील काही 2 वर्षापासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे किंवा अहमदनगर आणि मुंबई या ठिकाणी प्रत्येक जेलला शासकीय कामकाजासाठी कॉम्प्युटर असू द्या, प्रिंटर असू द्या याचे वाटप करण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कारागृहामध्ये पोलीस मित्र सेवा मंडळामार्फत आपण बंदी वर्गासाठी त्यांना मोटिवेशन होण्यासाठी किंवा आतमध्ये सुधारणा आणि पुनर्वसन ही जी टॅगलाईन आहे आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागाची, त्या अंतर्गत कैद्यांचं त्यांना मोटिवेशन्स भेटावा त्या निमित्ताने आपण टेलिव्हिजनसुद्धा वाटलेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्यांना मेडिटेशनचे व्हिडिओज वगैरे त्यांना अपलोड करून आपण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडावे या संदर्भात आपण भरपूर पावले आत्ता पण उचललेली आहेत. पुण्यामध्येच तुम्ही राहता, मला वाटतं धानोरीत तुम्ही राहता, जवळच येरवडा कारागृह आहे, त्यासाठी काय केलं की तुम्ही? येरवडा कारागृहामध्ये तसं पाहिलं तर आपण पिण्याच्या पाण्याच्या टाक्या असतील अंडर CSR मार्फत शासन तर त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे त्यांच्या गव्हर्नमेंटल डिपार्टमेंटला मदत करण्यासाठी. पण एक माणुसकीचा भाग म्हणून आपण काही बंदे लोकांना कॅरम्स असू द्या विरंगुळा खेळण्यासाठी, परत नंतर आपण कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्यापैकी आनंदी देऊ येथील महाराज असू द्या त्यांच्या सहकार्याने आपण त्यांना कीर्तन प्रवचनसुद्धा दिलेले आहेत. एकंदरीत आता तुमचे मी खूप म्हणजे थोडेसे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत किंवा वर्तमानपत्रामध्ये मी बातम्या वाचतो. तर आता जे भारतीय जनता पार्टीचे जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत प्रसादजी लाड हे तुमच्या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असतात. म्हणजे ह्याचं नेमकं म्हणजे कसं काय सूत जुळत तुमचं? नाही, हे पहा, सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा राजकीय क्षेत्र असू द्या, प्रत्येक व्यक्तीला गुरुचं पाठबळ लागतं. लाडसाहेब म्हणजे राजकीय बोलण्यापेक्षा सामाजिक गुरु आहेत. ते सगळ्यांना परिचित असेल की ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकदम परिचयाचे आणि एक विश्वासू व्यक्तिमत्व आहे. मी ज्यावेळेस पोलिसांचे प्रश्न गेले 8 वर्षापासून साहेबांकडे घेऊन जातो, ते प्रामुख्याने बऱ्यापैकी मला एक बोलतात की तुझे विषय खूप चांगले आहेत, याला वेळ लागेल पण मी 100% हे करण्याचा मी प्रयत्न करेल. इव्हन आत्तापर्यंत माझे पुण्यात कार्यक्रम असू द्या, नगरमध्ये कार्यक्रम असू द्या किंवा मुंबईमध्ये कार्यक्रम असू द्या, पोलिसांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेब मुंबईवरून त्यांचं वैयक्तिक काम सोडून माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात, आशीर्वाद देतात आणि भविष्यात देखील जे काही माझे ज्वलंत पोलिसांना त्यांचं वेलफेअर करण्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांचं कल्याण करण्यासाठी जे काही माझे ज्वलंत प्रश्न आहेत त्या ठिकाणी 100% ते मला सहकार्य करण्याची भावना दाखवतात. म्हणून मला ते व्यक्तिमत्व म्हणून फार आवडतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सीमेवर जे सैनिक आहेत ते देशाचं संरक्षण करतात आणि जर आपल्याला अंतर्गत म्हणजे शहरामध्ये किंवा आपण बघतोय की पोलिसामुळे पोलीस असल्यामुळं आपण सुरक्षित आहोत, तर भविष्यामध्ये आणि पोलीस 24 तास अहोरात्र ते काम करतात, त्यांची ड्युटी ते कर्तव्य ते निभावतात. आत्ता पोलीस मित्र सेवा मंडळाच्या माध्यमातून आता तुमचा पुढचा अजेंडा काय असणार आहे? पोलीस मित्र किंवा पोलीस बंधू असतील, पोलीस भगिनी असतील त्यांच्याबद्दल
सध्या जर पाहिलं तर बऱ्यापैकी जो सुशिक्षित वर्ग आहे, प्रत्येकाला एक काहीतरी सामाजिक मुवमेंट मध्ये यायचं आहे. काही इंजिनियर्स असतात, काही डॉक्टर्स असतात, पत्रकार असू द्या, लॉयर असू द्या, या प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतो. तर बऱ्यापैकी आज माझ्याकडे महाराष्ट्रामध्ये चांगले लोक मला ॲप्रोच होत आहेत, ज्यांना पोलिसांचं कल्याण करण्यासाठी मला सहकार्य करायचं आहे. अशा दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आत्ताच एक काही दिवसांपूर्वी, काही दिवसानंतर आपण हेल्मेट डिस्ट्रीब्युशन हा पुणे ट्रॅफिक पोलिसांना आयोजन केलेला आहे. त्याच्यानंतर आळंदी आणि देहू जे वारकरी संप्रदायाचे आहेत पदाधिकारी, त्यांच्यामार्फत आपण महाराष्ट्रातील प्रत्येक कारागृहामध्ये महाराष्ट्र कारागृहाचं जे टॅगलाईन आहे सुधारणा पुनर्वसन, त्या अंतर्गत आपण व्याख्यान असू द्या, प्रवचन असू द्या, याचे आयोजन केलेले आहे. आणि महाराष्ट्र पोलिसांकरता त्यांच्या घरांचा प्रश्न असू द्या, त्यांच्या ड्युटीचा प्रश्न असू द्या, किंवा त्यांचा कोणताही प्रॉब्लेम असू द्या, भविष्यात हा आपण सरकार दरबारी खूप स्ट्रॉंगलीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच सुमितजी, तुम्ही जी कामं केलेली आहेत पोलीस बंधू भगिनींसाठी किंवा कारागृहातल्या कैद्यांसाठी सुद्धा म्हणा, खरंच कौतुकास्पद आहे आणि तुमचा अजेंडासुद्धा खूप सुंदर आहे. तुमच्या पुढील कारकिर्दीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.